न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मुरबाड तालुक्यात श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा जल्लोषात संपन्न। श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात। देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे झाली आहेत, तरी आदिवासी समाजातील बांधवांना आजही त्यांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। यासाठी गोरगरीब जनतेसाठी श्रमजीवी संघटना ही सातत्याने अनेक प्रश्नावर लढत आहे व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देत आहे। श्रमजीवी संघटनांचे प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यात आले आहेत। मेळाव्यात मुरबाड तालुक्यातील 84 सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संघटनेच्या प्रतिमापूजनाने झाली। पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। तालुका सचिव दिलीप शीद यांनी प्रस्तावना केली। तालुका अध्यक्ष वैभव हिंदुळा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व कृती आराखड्याबद्दल चर्चा करण्यात आली। शेवटी उपस्थित असलेले कार्यकर्ते यांच्याकडून राजेंद्र मस्कर यांनी कृती आराखडा तयार करत सभासद दोन्ही आधार कार्ड, पाणी, वन जमीन असे अनेक प्रश्नांवर चर्चा केली। तसेच मेळाव्यात राजेंद्र मस्कर यांनी मूलभूत प्रश्न सोडवण्याचे काम सरकारचे आहे, तसेच आधार कार्ड जन्म दाखला देण्याची व्यवस्था ही सरकारनेच केली पाहिजे, परंतु संघटनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून हे सर्व अधिकार मिळवून घ्यावे लागतात। यापुढे मुरबाड व अंबरनाथमधील गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असेल तर संघटनेची ताकद वाढवणे आवश्यक आहे, म्हणून श्रमजीवी संघटनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सभासद मोहिमेला प्रतिसाद द्यावा, मोठ्या संख्येने सभासद व्हा असे आवाहन केले। तसेच 1000 सभासद करण्यात येतील असे तालुका सचिवांनी सांगितले। यावेळी 10 संकलकांना 98 पावती वाटप करण्यात आली। आयत्यावेळी विषयांमध्ये शेवटी दारूबंदी संदर्भात मुरबाड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडळकर यांची भेट घेऊन त्यांनी ताबडतोब दारूबंदीविषयी आवाज उठवण्याचे अनेक पथक पाठवण्याचे सांगितले। या मेळाव्यात मोठ्या संख्येने सभासद कार्यकर्ते उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी ठाणे जिल्हा प्रतिनिधी योगेश शेणी यांची रिपोर्ट।